असं गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. आज आहे मंडे आणि आज बऱ्याच लोकांना ऑफिसला जायचं असेल, बट आज माझं आहे वीक ऑफ. जसं मी सांगितलं होतं माझी रोटेशनल शिफ्ट असते, त्यामुळे माझे वीक ऑफ पण रोटेशनल असतात. तर आज आणि उद्या माझा वीक ऑफ आहे आणि तो वीक ऑफ म्हणजे मी गावात राहतो सध्याला, तर त्यामुळे थोडा जास्त स्पेशल आहे. कारण खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करता येतात ज्यावेळेस आपण गावी असतो आणि आपल्याला सुट्टी असते त्यावेळेस. तर मी इथे टेरेसवरती उभा आहे आणि आमच्या ना शेजारीच म्हणजे जवळच इथं मराठी शाळा आहे आणि तिथून राष्ट्रगीत झालं किंवा महाराष्ट्राचं जे राज्यगीत आहे, जय जय महाराष्ट्र माझा, ते झालं आणि मागून पक्ष्यांची आवाज येत आहे. आणि ज्यावेळेस मी पुण्यात होतो ना, तर पुण्यातून मी म्हणजे एक 15 तारीखच्या अराऊंड किंवा त्याच्या अगोदर, म्हणजे मी 14ला घरी आलो. तर मग तो जो पिरियड होता ना त्याच्या अगोदरचा, तर तो सगळा इलेक्शनचा होता, महानगरपालिकेचे इलेक्शन होता. तर तिथं प्रत्येक पक्षाचं गाणं ऐकायचं, पण ते पक्ष वेगळे होते. म्हणजे लाईक प्रत्येक वेळा राष्ट्रवादीचं काहीतरी वेगळं वाजतं आहे, शिवसेनेचं काहीतरी वेगळं वाजतं आहे, वंचितचं काहीतरी वेगळं वाजतं. म्हणजे सकाळी 8 वाजले ना, तो एक अलार्म होऊन गेला होता आमचा. तर हा म्हणजे काय म्हणता डिफरन्स आहे. आणि त्यात हा समोराचा व्ह्यू असेल तर मग अजून कायच पाहिजे. घर साफ करताना भेटली एक बॅग, ती ही वाली. आणि याच्यात काय हे सगळा विषय चालू होता. तर याच्यात मला माझे सगळे ओल्ड सर्टिफिकेट सापडलेत, जे मला वेगळ्या वेगळ्या ओकेजन्सवरती भेटलेत. चला मी तुम्हाला ते दाखवतो त्यात काय काय. हे ड्रॉइंग जे मी कोविडमध्ये आय थिंक काढत होतो, काहीतरी शिकत होतो, ड्रॉइंगच शिकत होतो आय गेस. कारण याच्या मागे हे ड्रॉइंग काढलं आहे. आणि कारण हे कधी काढलं आहे, 8 फेब्रुवारी 2021, म्हणजे जवळपास आता याला 5 वर्ष होत आलीत. त्यानंतर म्हणजे माझं फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचं ऑनलाईन झालं आहे ना, तर त्यावेळेस काहीतरी कॉम्पिटिशन होती, तर त्यावेळेस काढलं होतं मी. ते पण 15 सप्टेंबर 2021मध्ये. आणि हे सबमिट केलं होतं मी. दी ओजी ड्रॉइंग बुक ओपन करूयात. ओके, हे पण मी काढलेलं आहे. हे कधी काढलं होतं, 26/11/20मध्ये, म्हणजे 20मध्ये. त्यानंतरनं हे पण मी काढत होतो. आता याच्यावर डेट लिहिलेली नाही आहे, आय डोंट नो हे मी कधी काढलं आहे, बट ठीक आहे, हे पण मी काढलं आहे. हे पण मी काढलं होतं. त्यानंतरनं हे पण मीच काढलं आहे. कधी काढलं आहे काय माहिती, याच्यावर डेट लिहिलेली नाही, बट सिग्नेचर माझीच आहे. आणि हे पण मी एक काढलं आहे, पण हे कधी काढलं आहे, 24 डिसेंबर 2020मध्ये काढलं होतं हे. त्यानंतर ह्या माझ्या कोडिंगच्या नोट्स आहे काही. गाईज ही ड्रॉइंग मला आठवत पण नाही ही मी कधी काढली होती, पण तो पेपर बघा किती खराब झाला आहे. आय थिंक हा पेपर आहे 10/5/2012चा, म्हणजे त्याच दरम्यान मी कधीतरी काढली असेल ही, मेमध्ये 2012मध्ये. ही ती ड्रॉइंग आहे. ही पण एक ड्रॉइंग मी काढली आहे भगवान शंकरांची. ईच अँड एव्हरी डिटेल. हे पण काहीतरी आहे. अच्छा, ही नारायणगिरी महाराजांची ड्रॉइंग मी काढली होती. आय डोंट नो ही मी कधी काढली आहे, कारण त्यावेळेस मी माझ्या ड्रॉइंगवरती सिग्नेचर नाही करायचो, डेट नाही लिहायचो. पण मग ही मी काढली आहे, खूप आर्ली स्टेजला काढली होती वाटतं. आहे माझ्याकडे ही पण. मला सामाजिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून मिळालं होतं. मला माहिती आहे काय, मला 10th मध्ये 96% होतं आणि मी काय टॉपर होतो तालुक्यात म्हणा. तर त्यावेळेस मला त्यांच्याकडनं ही प्राईज अमाऊंट आली होती यामध्ये. सिमिलर मुलांत प्रथम, ही मला माझ्या स्कूलकडनं मिळालं होतं. माझं स्कूलचं नाव पण आहे याच्यावरती, ज्यावेळेस मी 10thला फर्स्ट होतो त्यावेळेस.
आय डोंट नो हे काय आहे, बट आहे. हे माझं स्कॉलरशिपचं ॲडमिशन कार्ड, ॲडमिट कार्ड. त्यानंतर मी 9th पण फर्स्ट होतो, तर त्याच मला हे गिफ्ट वाउचर माझ्या स्कूलकडनं मिळालेलं. हे माझ्या भावाचं आहे. हे माझं आहे स्कोर कार्ड. कितवीचं मला माहीत नाही आता याच्यावर, पण 2011-12चं आहे हे. आवड आणि छंद: गायन, नृत्य, चित्र काढणे, वादन, पाठांतर करणे, कथा वाचन, हास्य आणि विनोद ते तर आहे. विशेष प्रगती: नृत्य, नाट्य, पाठांतर करणे. आणि सगळ्याला ए होती, A1, A2, A2, A1, A2, A2. चौथीचा आहे स्कोर कार्ड. टॉपर होतो मी त्यावेळेस म्हणजे. हे ज्यावेळेस मी 8th फर्स्ट होतो त्यावेळेस. हे मी 7th सेकंड होतो त्यावेळेसचं प्राईज मनी मला याच्यात भेटलेली. मला 5,000 रुपये भेटले होते 10वीत, ज्यावेळेस मी फर्स्ट आलो होतो त्यावेळेस. गाईज, हे माझं 9वीचं स्कोर कार्ड आहे. मराठीला 89, हिंदी 88, इंग्लिशमध्ये 67, ठीक आहे. गणित 94, सायन्स 94, सोशल सायन्स 97. ओ बाप, 86% होते मला, 86.67. 6th स्कोर कार्ड आहे. B1, A1, A2, B2, B1, A2, A1, A2, A1. फर्स्ट सेमचं होतं आहे फक्त. पण त्यानंतर हे माझं 8th आहे. सगळ्याला ग्रेड बघा, सगळं एमध्ये खेळलेलो आहे मी त्यावेळेस. आणि हे आहे 6th. हे A2मध्येच आहे, A1, A2 सगळीकडे. हे 7th. इथं पण बीचं इंट्रोडक्शन आहे, बट ठीक आहे. A2, A1 पण आहे. सुधारणा आवश्यक आहे: अवांतर वाचन करणे, जे मी आत्ता करतोय त्यावेळेस केलं नव्हतं मे बी. हे 5th आहे. A1, B1, A2 आहे बऱ्यापैकी. गाईज, माझं स्कॉलरशिपचं मार्कशीट आहे. एवढे मार्क्स मिळून पण माझा झाला नव्हता, कारण मला असं सांगितलं होतं की तुझं 6 to 8 मार्क्सवरनं गेलं आहे. म्हणजे 254 होते आणि मला अजून 8 मार्क्स हवे होते. हे CCCचं सर्टिफिकेट आहे माझं, कोर्स ऑन कम्प्युटर कॉन्सेप्टचं. हे मला 10thला 96 होते ना, त्यानंतर मला सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक कोर्स होता, त्याच्या त्यांचा ॲडमिट फॉर्म आहे. हे माझं स्कोर कार्ड 10thचं, जे मी नंतर कधी दाखवेल. मी 11th एकदा स्पीच कॉम्पिटिशनमध्ये, ज्याला मराठीत वक्तृत्व स्पर्धा म्हणता, त्यात पार्टिसिपेट केलं होतं. तर मग मला 3rd प्राईज मिळालं होतं. हे कधी आहे? 4 ऑक्टोबर 2018चं आहे. कम्प्युटर क्लासेस लावले होते, त्या पॅम्पलेटवरती माझं नाव आलेलं, त्यामुळं मी सेव्ह करून ठेवलं आहे. जर कोणाला माझं नाव सापडत नसेल तर हे इथे अविनाश वाणी. आणि इथे पण. गाईज, स्पीच कॉम्पिटिशनमध्ये मी डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट होतो. म्हणजे त्यावेळेस लिटरली असं व्हायचं की जर मी जिथं गेलो ना, तर तिथं तर प्राईज येणं फिक्स होतं माझं. म्हणजे एवढे मी स्पीच द्यायचो. हे 2015ची गोष्ट आहे. त्यानंतर नाही, हे तर मला फक्त भेटलं होतं मी पार्टिसिपेट केलं म्हणून. हे प्रज्ञाशोध परीक्षेचं, ज्याच्यात मला 3rd प्राईज मिळालं होतं. आणि हे माझ्या स्कूलकडनं मिळालेलं मला हिंदी दिवसाच्या साठी.
ज्याच्यात पण मला स्पीच कॉम्पिटिशनमध्ये सेकंड प्राईज मिळालेलं. मी ड्रॉईंगमध्ये पूर्ण माझ्या जे म्हणजे सब डिस्ट्रिक्ट आहे, जो माझा तालुका आहे, त्याच्यात 30 नंबरला होतो. मी डान्समध्ये पण फर्स्ट होतो 2014मध्ये. फक्त एक्स्ट्रा करिक्युलर नाही, मी जे सायन्स मॅथ एक्झिबिशन भरायचं ना, तर त्यात पण पार्टिसिपेट केलं आहे. फक्त पार्टिसिपेटच केलं आहे, काही भेटलं नव्हतं मला याच्यात. चालायचंच, आयुष्य म्हटलं की आलंच. हे मला याच्यात पण मला स्पीच कॉम्पिटिशनमध्ये 4th प्राईज भेटलं होतं. हे पण मला स्पीच कॉम्पिटिशनमध्ये 4th प्राईज भेटलं होतं. आणि हे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आहे. हे पण मला स्पीच कॉम्पिटिशनमध्ये 3rd प्राईजचं सर्टिफिकेट आहे. वाटतं ना गाईज, म्हणजे मी एवढा ऑलराऊंडर कॅरेक्टर होतो. मी 10thला फर्स्ट होतो, मी 9thला फर्स्ट होतो, मी 8thला फर्स्ट होतो. आणि तोपर्यंत म्हणजे 5th to 7thपर्यंत मी स्पीच कॉम्पिटिशनमध्ये तर ऑब्व्हियसली फर्स्ट होतो, सेकंड होतो. त्यानंतरनं डान्समध्ये पण मी एकदा फर्स्ट आलो आहे. त्यानंतरनं ड्रॉईंगमध्ये पण मी म्हणजे काय म्हणता प्राईज मला भेटलेत आणि माझ्या ड्रॉईंग्स पण मी आत्ता दाखवल्यात. आणि आत्ता मी यातलं काहीच करत नाही. मला म्हणजे आता सपोज मला कधी कधी कॅमेरामध्ये बोलायला पण मला शब्द आठवत नाही, आणि त्यावेळेस मी एवढं बोलायचो. मी बघितले नसतं ना, आता ते लिटरली फेकून देणार होते, कारण घर आवरायला काढलं होतं. म्हणे की नाही याचा काय उपयोग आहे आता. आय डोंट नो याचा पुढं मला काही उपयोग होणार आहे नाही होणार आहे. पण आता हे बघितलं ना, मला एकदम असा भयानक नॉस्टॅल्जिया फील होतोय ना. भाई यार, काय होतो मी आणि आता काय झालो आहे. ओ गॉड. आत्ता सध्याला बऱ्याच लोकांना माहिती आहे की मी ॲज अ नेटवर्क इंजिनियर एका MNCमध्ये काम करतो. पण त्या अगोदर म्हणजे कॉलेज लाईफमध्ये मी कोडिंग करायचो. मी हार्ड कोडेड होतो. कारण माझ्याकडे मला आता त्याच्या नोट्स पण सापडल्यात, त्या पण दाखवतो मी. या त्या नोट्स आहे, सपोज या क्यूच्या आहे. त्यानंतरनं हे स्टॅकचे सगळे मी कॉन्सेप्ट्स लिहिले आहेत. त्यानंतरनं सॉर्टिंग, सिलेक्शन सॉर्ट, बायनरी सॉर्ट. त्यानंतरनं ट्रीचे कॉन्सेप्ट्स आहे माझ्याकडे. आणि हे सगळं मी त्यावेळेस केलं आहे. बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट. या पायथनच्या नोट्स आहे. हे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट, जे इफ एल्स स्टेटमेंट असतात त्याचे आहे. आणि त्यानंतरनं या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, ओप्सच्या कॉन्सेप्टचं आहे सगळं. पॉलिमॉर्फिझम. त्यानंतरनं कंपाईल टाईम एरर, रन टाईम एरर. हे पण एक कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, ॲब्स्ट्रॅक्शन. हे सगळ्यात त्या कॉन्सेप्ट आहे ज्यावेळेस मी कोडिंग करायचो त्यावेळेस. आता तुम्ही करत नाही बाय द वे. परत हे जावाचे पण कॉन्सेप्ट्स. आत्ता पण जर मला कोडिंग करायला लावली ना, तर थोडंफार तर येईलच मला. ट्रॅव्हर्सल इन बायनरी ट्री, बायनरी सर्च ट्री. जे कोडिंग करतात तर त्यांना तर नक्कीच माहिती असेल हे काय म्हणजे ते सगळं. सो गाईज, इतका भयानक नॉस्टॅल्जिया हिट होतोय ना मला. म्हणजे मला असं वाटतं की भाई किती चॅम्पियन पर्सनॅलिटी, किती ऑलराऊंड पर्सनॅलिटी होतो मी. आणि असं नाही आहे की मी फक्त आर्ट्समध्ये होतो, स्पोर्ट्समध्ये पण होतो मी. स्पोर्ट्समध्ये मी फक्त खो खो खेळलो आहे मोस्टली म्हणजे तेवढाच एक खेळ खेळलो आहे, बाकी जास्त काही नाही. असं म्हणू शकतं की जास्त करून काय म्हणता आर्टिस्टिक पर्सन होतो मी. पण मग आहे म्हणजे मला हे आता सगळ्या मेमरीत काय फ्लॅशबॅक होत आहे ना, की अरे यार मी काय काय करायचो आणि आता त्यातलं काहीच करत नाही. म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी सोडून दिल्यात असं. आपले पांढरा आणि सफेद. चला तर पब्लिक, आजचा व्लॉग इथेच एंड करतो आहे. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय बाय.